ओ भाई साहब, माय गॉड, आई गो साप साप नव्हतं, काहीतरी भलतच होतं ते. तिथून पण रोड. आजची जी राईड आहे ना ही ऍक्च्युली कालपर्यंत माझा प्लॅन नव्हता हरिहरेश्वरला जाण्याचा. आलोय आपण आता कर्नाळ्याला. काय ट्रक्सवाल्याने एका लेन मध्ये जायला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. काय यार, कधी यार रोड होणार आहे काय माहिती यार. का आलो मी इथं. एक नंबर सावित्री नदी आणि पुढे पूर्ण समुद्र आहे. काय व्ह्यू आहे यार. या असे व्ह्यू बघितले की ना पूर्ण थकवा निघून जातो प्रवासाचा. आलो आलो जवळ आलोय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण चाललोय नवीन एका ब्लॉग साठी आणि आजची राईड ही स्पेशल असणार आहे थोडी. आज आहे सॅटर्डे, सकाळचे वाजले 5:30 आणि आज आपण चाललोय हरिहरेश्वरला. येस, खूप दिवसापासूनचा प्लॅन होता आणि चाललेलं कुठेतरी की कोकणात जायचं आहे म्हणून आपण लास्ट थोडंसं जवळ जाऊन आलो, लोणावळ्याला जाऊन आलेलो. लास्ट ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर राईडला आपल्या सुरुवात करूया. हर हर महादेव, सोमतेच्या नावानं चांग बोला, श्री काल भैरवाय नमः. चला स्टार्टर देऊ आणि आपल्या ब्लॉगला चालू करूया. आजची जी राईड आहे ना ही ऍक्च्युली कालपर्यंत माझा प्लॅन नव्हता हरिहरेश्वरला जाण्याचा. आजचा जो प्लॅन ठरलाय तो अचानक ठरलाय. तसं हरिहरेश्वरला मी याआधी जाऊन आलेलो आहे. चला, तर 6 वाजलेत आता आणि आपलं इथेच लेट झालं. इथे आपण बघू शकतो मागे ऐरोलीचं शेलचा पेट्रोल पंप. पेट्रोल आपण फुल केलेलं आहे. घरातून 5:30ला निघालेलो, इथे 6 वाजलेत आपल्या. कधी हरिहरेश्वरला पोहोचणार आहे काय माहिती. 6 वाजलेत इथेच आपल्याला आणि हळूहळू ट्रॅफिक व्हायला चालू झालेलं आहे. काय घाई असते म्हणजे लोकांना रॉंग वे न्यायची काय माहित नाही. येवन आपण पनवेल तरी क्रॉस करायला हवं होतं. आपण अजूनही इथेच आहे, सिटीमध्येच आहे. काम करतो, डायरेक्ट भेटू आता पळस पे पनवेल. आलोय आपण आता कर्नाळ्याला आणि कर्नाळ्याचा अंगठा दिसतोय बघा कसा भारी ना. पण घाटामध्ये ट्रॅफिक आहे यार. काय ट्रक्सवाल्याने एका लेन मध्ये जायला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. पण बघू आपल्याला तर इथून जायला मिळतंय का. हवा भरावी लागणार आहे मला असं वाटतंय. टायर प्रेशर चेक नाही केलंय यावेळी. आता हरिहरेश्वर म्हटलं ना तर माझ्या घरापासून एक्झॅक्ट 180 किलोमीटर आहे हरिहरेश्वर. आणि तेच जर मी पाली मार्गे गेलो असतो ना तर 212. ओके, म्हणजे कुठेतरी किलोमीटर वाढतात. तर मी विचार केला एवढं हे करण्यापेक्षा आपण एक काम करू. मुंबई गोवाचं काम झालेलं आहे, मुंबई गोवानेच जाऊया ना. कशाला ते पाली खोपोली करत जायचं. आणि ती तसाही किती वेळा तो रोड दाखवलाय तुम्हाला 2-3 ब्लॉग मध्ये. तर या ब्लॉग मध्ये जरा हा रोड दाखवू. पेनच्या आसपास आहे.
वाव, मस्त वाटतं यार. अरे यार खड्डा, हे मध्ये मधले पॅच आहेत ना, काम 25 करून जातील एक दिवस. किती घाई आहे, किती घाई आहे. असं का वाटतंय यार, पुढे ट्रॅफिक लागणार आहे. लागणार आहेत चांगलेच ट्रॅफिक लागलं तर. तर छोटासा एक अपडेट होता. आता 9 वाजलेत ऑलमोस्ट आणि आपण आता पोहोचले वाकणला. आणि इथून हरिहरेश्वर आहे ऑलमोस्ट 95 किलोमीटर आणि आपल्याला पोहोचायला अजून तरी 11:30 पर्यंत वाजणार, म्हणजे 2-2.5 तास तरी पकडा. म्हणजे आपण जो टायमिंग कुठे 11चा ठरवलेला तो बहुतेक 11:30 वर चाललाय. आणि आता इथे अजून तरी काही पावसाचं साईन नाही आहे मध्ये मध्ये पावसाचं काही साईन नाही आहे. तर होप पोहोचेपर्यंत तिकडे काय पावसाने काय कार्यक्रम नाही गेला तर बरं आहे, तर शूट करायला मिळेल प्रॉपर. गोप्रो चार्जिंगला लावलाय आणि आपली बाईक समोर आहे तिकडे. आपला नाश्ता झालेला आहे वाकणला आणि इथे आपण 9ला आलेलो डॉट, म्हणजे 8:45-9. आपला इथे ना 20 मिनिटं आपले असेच गेलेले आहेत. मग अशी ना कॅमेरा चालू जो नव्हता ना कर्नाळा सोडल्यानंतर, तो चार्जिंगला लावलेला गोप्रो मी माझा. आणि खरं तर बरं झालं चार्जिंगला लावला, कारण मधला जो पॅच आहे ना एवढा घाणेरडा आहे ना, माहित नाही यार की हा पॅच अजून का पेंडिंग आहे. पण हा पॅच आहे ना तो एवढा डेंजर आहे ना, म्हणजे लिटरली खड्डे एवढे हे आहेत ना की बाईकचा टायर अर्धा जातो आतमध्ये, एवढे खड्डे आहेत रस्त्याला मध्ये मध्ये. आता काय काम करतात काय माहिती, पण बाप्पाकडे एवढीच प्रार्थना आहे की तुम्ही यायच्या आधी हा जो मागचा जो पॅच आहे ना तो झाला पाहिजे. तर 9:20 झाले आहेत आणि 2.5 तास म्हणजे कुठेतरी 11:30-12. मला 12:30-1 करायचा नाहीये तिकडे पोचायला. तिकडे जेवढं लवकर पोचू तेवढं बरं आहे. ऍज युजल चेकिंग चालू आहे. आता कोकणामध्ये ना पाऊस चालू झालाय आणि ह्या ज्या पर्वत रांग आहेत किंवा छोटे छोटे डोंगर आहेत ना, त्यातून ना तुम्हाला असे छोटे छोटे झरे धबधबे वाहताना दिसतात. अजून तरी इथे काही दिसत नाही आम्हाला, बहुतेक पुढे दिसेल. सावधान, पुढे घाट व ओ भाई साहब, रान मांजर, माय गॉड. माय गॉड, एवढं कमी डिस्टन्स मधून. तुम्ही बघितलं का व्हिडिओ मध्ये काय होतं ते? भावांनो, पहिला रस्ता पूर्ण करा मग टोल बांधा. टोल बांधले, टोल. काय बोलणार आता, बघू. आता हा पण जो घाट आहे ना कर्नाटकाच हा घाट होता आधी सिंगल, आणि आता ऍक्च्युली डबल केला म्हणून ठीक आहे. पण जेव्हा सिंगल होता ना तेव्हा इथे ट्रॅफिक व्हायचं. आता ज्या हिशोबाने इथे टोल बांधले, रस्ता पण द्या तसा, सिरियसली घेतलंय गव्हर्नमेंटने. घाट समाप्त झालेला आहे. आपण आता बॅक टू नॉर्मल. टोल गेट अजून चालू झालेला नाही आहे. कसा होणार चालू, लोक मारतील. कामं पूर्ण झालेली नाही आहेत. आधी कामं पूर्ण करा मग टोल चालू करा. किती लेन आहे त्या? लेन 1, 2, 3, 4. वाव. आणि हा टोल गेट आहे मस्त. चला, सिंगल रोड आलेला आहे. आणि हे काय, मागे टोल आणि इकडे असा रस्ता. बरं झालं चालू नाही केलं, नाही तर मार खाल्ला असतात झाला नो. काय यार, कधी हा रोड होणार आहे काय माहिती यार. का आलो मी इथना. पण ठीक आहे, इकडं आलो चांगलं झालं. काही गोष्टी ज्या नवीन होत आहेत त्या तरी बघायला भेटल्या प्रत्यक्षामध्ये. नाहीतर हे कोणाच्या तरी ब्लॉग मध्ये बघितलं असतं की अरे इकडे पण टोल झाला. आता खेड साईडला टोल झालाय माहितीये मला, मी आलोय त्या साईडला जाऊन, त्यामुळे माहितीये मला खेडच्या पुढे झालाय तो टोल. आय गेस परशुराम घाट लागायच्या आधी आहे असं वाटतंय मला, पण आहे.
करेक्ट मी इफ आय एम रॉंग. आणि इथे अशा प्रकारे पाण्याचा खेळ चाललेला आहे. पाणी साचलेलं आहे, तलाव भरलेला आहे इथे. का तर खड्डे आहेत रस्त्याला. असं आहे ना, या खड्ड्यांची कंप्लेंट करून काय फायदा नाही. हे होणारच आहे. फक्त एवढंच आहे, पावसाळ्यात जेव्हा सण उत्सव आपले चालू होतील तोपर्यंत जरा करा रे बाबांनो रोड. लोकांना गावी यायचं आहे, लोकांना एसटीची तिकीट मिळत नाही, ट्रेनची तिकीट मिळत नाही. मग ते जो मार्ग मिळेल त्या मार्गाने गावी यायचा प्रयत्न करतात. आणि हा बाबा एकदम स्लो चाललेला आहे. आपल्याला ह्याच्या पुढे जावं लागेल. आपल्या मागे पण ट्रक आहे. हो, खड्डे काय. पुढे ब्रिज आहे, पण ब्रिज आहे का धड, का आहेत त्यालाही खड्डे. अरे देवा. खरं तर ना, या ट्रकवाल्यांसाठी ना वेगळे रोड बनवले पाहिजे या लोकांनी. हे अर्धे रस्ते ना आता या असल्या ट्रक्समुळे खराब झालेत. मस्त इथे मस्त ब्रिज बनवला. म्हणजे आता ह्यांचं प्लॅनिंग असं आहे ना की तुम्हाला ब्रिज काढणार आणि हे जे ट्रॅफिक होतं कुठे मेन सिटीज मध्ये, लाईक इंदापूर आहे, माणगाव आहे, तिकडे जास्त ट्रॅफिक होतं. तर त्याला पर्यायी मार्ग ऍक्च्युली चालू आहे त्यांचा आणि चांगली संकल्पना आहे. आता जसं तुम्ही मागे बघितलंय, जो वडखळ आहे तो पूर्ण आता बायपास केलाय त्यांनी. वडखळला वडकाच्या बाहेरून जातो, थोडासा मोठा आहे, लॉंग कट आहे तो, पण ठीक आहे. कारण वडकाचं ट्रॅफिक आणि माणगावचं ट्रॅफिक म्हटलं की लोकांना आधी टेन्शन यायचं. लोक आधी 4-4 तास मॅप लावून बघायचे की भाई पुढे वडखळला माणगावला काय ट्रॅफिक आहे का, चेक करावं लागेल. नाही तर तसा दुसरा पर्याय रस्ता घ्यायला. आणि ह्याला घाई झालेली आहे. साहेब जावा तुम्ही. आणि सीएनजी पंप चालू झालेला आहे. तसं तर ना या 1-2 वर्षामध्ये ना महाड ते पेन या दरम्यान जेवढे सीएनजी पंप चालू झालेत ना, खरंच चांगली गोष्ट आहे ही. कारण पूर्वी कसं होतं, खेडच्या पुढे जास्त सीएनजी पंप आणि त्यामुळे या साईडला खूप मारामारी असायची. मधल्या लोकांनी काय पाप केलेला माहित नाही, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. सीएनजी पंप चालू झाले आणि होप ते सगळे ऑनलाईन असतील. म्हणजे असं नाही की बाबा काही टाइमसाठी ठराविक काळासाठी चालू आहेत आणि नंतर त्यांचा सीएनजी संपलेला आहे, असं नको. मजा नाही यार त्यामध्ये. मग अशा लांबच लांब रागा निघून जातात. जसं की माणगावला एक पुढे आहे सीएनजी, तिकडे पण तसंच आहे. आता मगाशी जी कंप्लेंट केली ना मी रोडची, की रोड असा आहे तसा आहे, तर लास्ट 1-2 किलोमीटर पासून जो पॅच भेटला ना, हा एक नंबर पॅच होता. म्हणजे एवढा भारी आहे ना रोड. हा जर रोड कंटिन्यू असेल ना तर चालवायला मजा येईल. आणि कोकणामध्ये कोल्हापूर, मस्त कोल्हापूर ढाबा, हीच तर खासियत आहे कोकणवासियांची. म्हणजे सगळ्यांना आपलंसं करून टाकतात. आता वाजले आहेत 9:55 आणि आपण आता आहोत इंदापूरला. आता आगरदंडा वगैरे साईडला जायचं आहे ना, तर इथून पण रोड आहे. आणि काय हवं असतं आपल्याला लाईफ मध्ये, 5 डे वर्किंग, 6 डे वर्किंग, एक दिवस जरी भेटला तरी त्यामध्ये पण राईड करायची जी मजा ना ती वेगळी आहे. हे सगळं पाहण्यासाठी राईडला येतो आम्ही. घरी बसून काय करणार आहे, काय नाही, नुसतं आराम करणार, लॅपटॉपवर गेम खेळणार, किंवा दुसरं काय करणार. पण ठीक आहे, थोडं फिरा, बाहेर पडा, फिरा, 4 गोष्टी बघा. आयुष्य एकदा आहे यार. परत ज्या गोष्टी तुम्हाला म्हातारपणामध्ये आठवतील की तेव्हा माझ्याकडे टाइम होता, माझे सगळं होतं, पण आळस, कंटाळा सोडा. कंटाळा, बाईक काढा, कार काढा, जे तुमच्याकडे आहे ते काढा. मग ते बाईक असो, कार असो. जर तेही नसेल तर गप्प एसटीने या गावी राहावा, किंवा गावी नसेल राहायचं तर दुसरी ठिकाणी जावं. कोकणामध्ये अशी बरीच ठिकाणी तुम्ही ते 2 दिवसासाठी राहू शकता. काय यार, 6वा गिअर टाकतोय. अपाचे 6 गिअर हवा आपल्याला. 5 गिअर मध्ये मजा नाहीत. 6वा गिअर कुठे आहे.
अरे यार 200cc वाल्या गाड्यांना ना दिला पाहिजे 6वा गिअर, मजा येईल. आता पण माझे पाय ना गिअर चेंज करायला येत आहेत आणि गाडी 5व्या गिअरवर आहे. मस्त. म्हणजे गिअरची कमीकडे कुठेतरी भासते. आईचा घो साप भेंडी. भाई हे काय आहे? काय काय बघायला मिळतंय आज मला? हा, साप नव्हतं, काहीतरी भलतच होतं ते. माणगाव 10 वाजल्यात, माणगावला आलेलो आहे. वाकणला 9 वाजता होतो, म्हणजे 1 तास. ठीक आहे, काय वाईट नाही. 1 तासामध्ये आपण माणगावला आलेलो आहे. आपल्याला नायट्रोजन चेक करायचं आहे बाबा. मागे होता, त्याला विचारायला हवं होतं यार. कॅरेजवाला होता, काय करणार आता. माणगाव आलं एकदम खाली खाली आहे, काय खरं नाही बाबा. हा पाली निजामपूर रोड आहे आपला. भावा जाऊ दे, ब्लॉग चालू आहे. ब्लॉग मध्ये येशील. माझ्या उजव्या साईडला जे दिसतोय ना, हे माणगाव एसटी स्टँड आहे. आणि ॲज युजल ट्रॅफिक माणगाव मध्ये भेटलेला आहे आपल्याला. जणू काय आपली वाटच बघत होता की कधी सुमित येईल, कधी ट्रॅफिक मिळतोय आम्ही तुम्हाला असं. आपण आपला सिग्नल देऊन ठेवूया. जवळ आलेलो आहे, जवळ जवळ. आणि अशा प्रकारे आपल्याला हवाय जो आपल्याला हवाय तो टर्न. भाई बॅटरीला काय आलं माझ्या? चला जरा ब्रेक घेतला, कारण पुढे घाट आहे. ब्रेक गरजेचा होता. आपल्याला हा घाट चढायचा आता. आता काय फक्त व्ह्यू एन्जॉय करा, टाइमलेस आहे. सर 43 श्रीवर्धन वाव. तुम्ही बघताय का समोर? एक नंबर सावित्री नदी आणि पुढे पूर्ण समुद्र आहे. काय व्ह्यू आहे यार. या असे व्ह्यू बघितले की ना पूर्ण थकवा निघून जातो प्रवासाचा. मस्त. आलो आलो, जवळ आलोय. हा फायनली आलो आपण हरिहरेश्वरच्या जवळ आलोय. काय भारी व्ह्यू आहे यार. हरिहरेश्वर मंदिराकडे नाचगोड आहे. हॅलो. हा
जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आलो, समोर जे बघतोय ना ते मंदिराचा एंट्रन्स आहे आणि पार्किंगला इथे आतल्या जे साईडला आहे. समुद्र पूर्ण खवळला, इथे गाड्या पण पार्क केलेली आहे आणि आपण आता चाललोय मंदिराच्या इथे. तर वाजलेत ऑलमोस्ट 4 वाजत आलेत आणि आपण सकाळी 5:30 वाजता प्रवास चालू केलेला हरिहरेश्वरचा. हरिहरेश्वरचं दर्शन घेतलं. 1 वाजता आपण इथे पोहोचलोय. 1 वाजता पोहोचल्यानंतर आपण मंदिरामध्ये दर्शन घेतलं. त्यानंतर ॲक्च्युली गणेश गल्ली ते तीर्थ आहेत, प्रदक्षिणा मार्ग बंद आहे पावसामुळे आणि तुम्ही मागाशी बघितलं त्याप्रमाणे समुद्र पूर्ण खवळलेला आहे. आणि इथे माझ्या मागून बघू शकता तर इथे पार्किंग आहे ना, तिथून समुद्र किनारा लागूनच आहे हरिहरेश्वर बीच. तर इथून मस्त आहे की हवा वगैरे मस्त सुटली आहे. तर आता निघायचं आपल्याला परत घरी. आणि आता 4 ऑलमोस्ट 5 तास जरी पकडले आपण. चला आता तरी आज आपल्या शूजने चांगली साथ दिली तसं. वाजलेत ऑलमोस्ट 4, 4:15 झालेत. स्टार्टर मारू आणि निघू.